Hare
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे
तनया पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. इकडे लक्ष द्या की एवढी इथं जागा सोडली आहे, एवढी जागा असताना सुद्धा तुम्ही एवढ्या कोपऱ्याला कडेला काय बसला, रस्त्यावर बसता काय बघा बसणारा तुम्ही महिला मंडळ सांगवलं या पुढं या लवकर. इथं काय बॉम्ब पडणार आहे काय सांगा बघू. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग बोलू नका. अतिशय गोड अभंग आहे, अतिशय गोड चिंतन सांगणार आहे. सर्वांगाचं कान करून जर तुम्ही आजचं कीर्तन ऐकलं तर तुमचा 7 पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. किती पिढीचा? तुम्ही म्हणाल नेहमीच महाराज आहे म्हणताय तुम्ही. हो नेहमी म्हणावं. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग हो अंग हरिरूप. काय संत सांगताय. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांगला आहे, कीर्तन चांगला आहे, कीर्तन चांगला आहे. कीर्तनानं अंग हरिरूप होतं, हरिमयी होतं, वातावरण सुद्धा हरिमयी होतं. रागात जर एखादा माणूस कीर्तनात येऊन बसला की त्याचा राग शांत झाला पाहिजे. कीर्तनानं अंग हरिरूप होतं. कीर्तनानं समूळ माया नष्ट होते, एवढं लक्षात ठेवा. ही कीर्तनाची गोडी आहे. सर्वांगाचं कान करून जर तुम्ही कीर्तन ऐकलं, मनामध्ये संसारिक विषय ठेवून कीर्तन ऐकत असाल तर तुम्हाला कीर्तन करणार नाही. बऱ्याचच लोक म्हणतात की कीर्तनानं उद्धार. आता एवढी कीर्तन होतात, त्या कीर्तनाचा समाजावरती पगडा का पडत नाही? कीर्तनाला येणारा समाज आहे तो मनामध्ये विषय ठेवूनच बसलेला आहे. मंडपाच्या बाहेर अगोदर त्या विषयाची निवृत्ती करा. एक दुसरं लक्षण आहे, दुसरं कारण आहे त्याला. जो कोण वक्ता उभारलेला आहे त्याच्यावरती निष्ठा, श्रद्धा, समर्पित भाव असणं फार गरजेचं आहे. नाही तर कीर्तनाला बसतानाच दंभ ठेवून तुम्ही बसता, माझ्यासारखा माणूस इथं कीर्तनाला बसला, हे काय सांगायचं आहे? ममाध्यास, अहमाध्यास. शास्त्रामध्ये त्याला ममाध्यास आणि अहमाध्यास सांगितले. त्यांच्यावरती कीर्तनाचा परिणाम होणार नाही. ममाध्यास आणि अहमाध्यासाची निवृत्ती झाली पाहिजे. मग ती कशा होणार आहे? नामचिंतनानं होणार आहे. कीर्तन श्रवण केल्यानंतर होणार आहे. मग महाराज तुम्ही तर म्हणता की काय, तुम्हीच म्हणता हे धरून कीर्तन ऐकू नका, आणि मग हे कीर्तन ऐकल्याशिवाय ही निवृत्ती होत नाही. मग आम्ही नेमकं करू तरी काय? मग एवढं तर तुम्ही करता का नाही? उभारलेला वक्ता हा कुणी उभा केलेला नाही. बोलताची धनी वेगळाची. मला बोलवणारा, तुम्हाला हित बसवणारा, तुम्ही तुमच्या सत्तेनं आलेला नाहीत. अख्खं गाव पडलंय. एवढीच लोक आहेत काय गावात? बिरंबोळे समाजानं इतका मोठा का सेवा ठेवलेला आहे. त्या सेवेमध्ये तुम्हाला एकट्यालाच यावं वाटतं का? हरिकीर्तन तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. काय तुकाराम महाराज म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. बोलवायच्या अगोदर कीर्तनात जाऊन बसावं. बोलवायच्या अगोदर जेवायला जावं. बोलवायच्या अगोदर भजनाला बसावं. बोलवायच्या अगोदर कीर्तनाला जावं. बोलवायच्या अगोदर ज्ञानेश्वरी पारायणला बसावं. बोलवायच्या अगोदर भगवद्गीतेच्या पाठाला बसावं. ह्याच्यामुळं उद्धार होतो. कारण आम्ही पत्रिकेत नाव टाकलं नाही म्हणून सप्त्याकडे फिरकत नाही. पत्रिकेत नाव नाही, मी तिकडे जात नाही. माझं नाव असं टाकलंय, मी तिकडे फिरकत नाही. अहो नाही हो, नका. शरण जायचं असेल तर तन, मन आणि धन या सगळ्या गोष्टीनं तुम्ही भगवान परमात्म्याला शरण जा.
काही लोक तनानं आणि धनानं जातात, खरं मन नसतंय त्यांचं. ऐका, काही लोक तनानं आणि धनानं शरण जातात, सप्त्याला म्हणल तेवढी पट्टी देतात, खरं जी सप्ताह करतात त्यांच्यावर नाराज असतात, म्हणजे त्यांचं मन नाही तिथं. काही लोक मनानं शरण जातात, खरं तनानं जात नाहीत. बसलाय घरातल्या कट्ट्यावर आणि लक्ष मंदिरातल्या कीर्तनावर. तन घरातल्या कट्ट्यावर, संसाराच्या उंबऱ्यावर बसलायस. या कीर्तनाच्या सभामंडपातली ताकद तुम्हाला सांगू का? कीर्तनाच्या सभामंडपातली तुम्हाला ताकद सांगतो. जिथं कीर्तन सेवा चालू आहे त्या सभामंडपात येण्याचा अधिकार कोणालाही नाही. तिथं फक्त जीव आणि देव, जीव आणि देवच येऊ शकतो. पिशाच, काळी शक्ती इथं स्पर्श होऊ शकत नाही. भागवतातल्या पहिल्या स्कंदात सुंदर अशी कथा आहे. एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. कोण? आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. ऐका, फार सुंदर कथा आहे ही. कथा जो श्रवण करेल या कथेला विशिष्ट अशी फलप्राप्ती आहे. तुम्ही म्हणशीला फळाशिवाय काय उपयोग, ऐकण्यात काय मजा नाही, फलप्राप्ती पाहिजे. जी व्यक्ती ही कथा ऐकल तिचा भाव वाढेल, तिची श्रद्धा वाढेल, ती आपल्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ करेल आणि तिला पुत्ररत्न प्राप्त होईल, स्त्रीरत्न प्राप्त होईल, मुलगी होईल, मुलगा होईल. अशी सुंदर अशी कथा आहे. आडापिडा निघून जातील अशी कथा आहे. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतायत तेच मी चिंतन इथं सांगतोय. एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. सुंदर अशी पत्नी, दिसायला सुंदर, खरं स्वभावानं पत्नी कशी असावी? दिसायला सुंदर असावी का आसनं असावं का दिसणं असावं? आसनं असावं का दिसणं? आसनं व्यवस्थित असावं. सुंदर दिसायला होती. तिचं नाव होतं धुंदुकाली, धुंदुली, बरोबर नवरे? त्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. भागवतातली पहिलीच कथा आहे. तुम्ही जर पुराणात कथा लावत असाल तर तुम्ही ही ऐकली असेल. भागवत कथा लावताय काय? नाही, भागवत कथा नाही लावत. बरं असू दे, भागवत लावा एकदा, अतिशय सुंदर आहे, एवढं लक्षात ठेव. त्या पहिल्या स्कंदामध्ये सुंदर अशी कथा सांगितल्या. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. ब्राह्मण इतका सुंदर होता, पवित्र होता. रोज भगवान परमात्म्याचं नामचिंतन, इतकं नामचिंतन, अंतकरणापासून नामचिंतन, रोज देवाची सेवा करायची. मग परंतु त्याच्या कर्मधर्म संयोगानं त्याला धुंदुली नावाची पत्नी मिळाली. खरं ती पत्नी अशी होती, संसाराच्या गाड्याची सगळी चाकं व्यवस्थित लागतात, पुढचं पण आणि मागचं पण. पुढचं चांगलं आहे आणि मागचं पाक इंधन फाटायला आली आहे. ओढल का हो त्याला? नाही ओढल. एक लक्षात ठेवा, पत्नीनं आणि पतीनं दोघांनी मिळून जर संसार केला तर तुकाराम महाराज म्हणतात धन्य ते संसार. ते धन्य ते संसार आहे. नंतर पती रोज भजनाला जातोय आणि ही म्हणती की रोज जाते टाळ कुटायला. नाही, त्याची पुण्यप्राप्ती फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही, एवढं लक्षात. ऐका, त्याच्या कर्मधर्म संयोगाच्या, ब्राह्मणाच्या कर्मधर्म संयोगानं त्याला धुंदुली नावाची पत्नी मिळाली. खरं ती कशी होती? चोरटी होती, लबाड बोलणारी होती. गावाला जरी चालली तर कुणाच्या हरभऱ्याची भाजी राखत नव्हती, पाक खोडून आणायची. हाय का? बांधाच्या शेंगा राखत नव्हती, अशी होती ती. लबाड बोलणार, चोरून खाणारी अशी होती. मग काय, आता बरेच वर्ष झाली लग्नाला. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष झाली हो. त्या ब्राह्मणाला काय पुत्रप्राप्ती होईना. आता पुत्रमोहितू कोण नाही, सगळेच आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सुंदर असा मुलगा व्हावा, पुत्र व्हावा, आईचा गुंडा, त्याचा त्रिही लोकी झेंडा, असं प्रत्येकाला असं वाटत असतं बरं का. मग काय, तो ब्राह्मण उदास होता. वाईट वाटायचं त्याला, मी एवढं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतोय आणि मला पुत्रप्राप्ती होत नाही.
का होत नाही? 10 वर्ष झाली लग्नाला, अनेक वर्ष झाली लग्नाला, पुत्रप्राप्ती होत नाही. वाईट वाटलं आणि म्हणाला आता जगण्यात काय अर्थ नाही म्हणला आणि आत्महत्या करण्यासाठी जंगलात चालला होता. जंगलात जात असताना त्याला वाटत एक अधिकारी संन्यासी भेटला. कोण म्हटलो मी? अय मडिलगेकर, अधिकारी संन्यासी. नाही तर संन्यासी लय आहेत. कोण आहेत संन्यासी? तुम्हाला माहिती आहे संन्यासी? कुणाला म्हणायचं संन्यासी? कुणाला म्हणायचं? घरदार सोडले ते, ज्याला बायका जगवायचा कंटाळा आलाय ते बी आता संन्यासी आलाय, त्याला संन्यासी म्हणू नये महाराज. कुणाला म्हणायचं? मग भगव्या रंगाची कपडे घालतात ती, बरोबर ना? भगव्या रंगाची कपडे घालतात ती संन्यासी. अहो काय बोलताय तुम्ही? तुकाराम महाराज म्हणतात, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. भगव्या रंगाची कुत्री पण आहेत, मग त्यांना संन्यासी म्हणून चालेल का? नाही हो, त्याला संन्यासी म्हणून चालत नाही, एवढं लक्षात ठेवा. मग संन्यासी कुणाला म्हणावं महाराज? कुणाला म्हणावं? माझ्या ज्ञानोबारायांना विचारावा संन्यासी कुणाला म्हणायचं. ज्ञानोबाराय सांगतायत संन्यासी कुणाला म्हणायचं. मी माझी ऐसी आठवण विसरले दयाचे अंतकरण, परता तो संन्यासी जाणा निरंतर. त्याला संन्यासी म्हणावं महाराज. कुणाला? मी माझी ऐसी आठवण, जो स्वतःला विसरून गेला. तुकोबारायांना सुद्धा संन्यासी म्हणावं का? तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, सांगू तुम्हाला? सांगू का? तुकाराम महाराजांना असे विना गळ्यामध्ये घेऊन जात होते, भजन करत पंढरपूरला चालले होते आणि एका गृहस्थानं विचारलं, अहो तुकाराम महाराज तुमचं गाव कोणतं? तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आला? एकदम 4 प्रश्न विचारले. तुकाराम महाराजांनी त्यावेळेस अभंगच तयार केला. तुकाराम महाराज म्हटले, मी कोण आहे मला माहीत, कुठून आलो माहीत, कुठं चाललोय माहीत नाही, मात्र मला एवढं माहित आहे फिरून फिरून तिथंच येणार आहे. काही जमीन हे कोणी आगावीता, काही जमीन हे कोणी आगावीता. तुकाराम महाराज म्हटले माहिती आहे का? तुकाराम महाराज म्हटले, काही जमीन काही जमीन हे कोणी या गावीचा, कोणी या गावीचा, काही जमीन हे कोणी या गावीचा, एक ताठाईचा
मी एकटा आहे आणि कायम एकटाच. बोला लवकर, मी एकटा आलोय आणि कायम एकटाच राहणार. मग तुम्ही चाललाय कुठं? नाही जात कोठे येतो फिरोनिया, नाही जात कोठे येतो फिरोनिया. कुठंच जाणार नाही, परत फिरून येणार आहे. 184 योनीचा फेरा. कुठंच जाणार नाही, फिरून इथे येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. संन्याशी कुणाला म्हणायचं हे मी सांगत होतो. मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण, परता तो संन्याशी जाणा निरंतर. हे पार्था, हे अर्जुना, ऐक. जो स्वतःला विसरून गेला भगवान परमात्म्याच्या मध्ये तल्लीन होऊन भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतोय, तो खऱ्या अर्थानं संन्याशी. पांढरं धोतर, पांढरी कपडे घातला की तो महाराज. पांढरं दिसतंय ते तुम्ही वारकरी म्हणत असाल तर पांढऱ्या रंगाची बगळे पण आहेत. मी सांगत नाही, सुभाषितकार सांगतायत. पांढऱ्या रंगाची कपडे, पांढऱ्या रंगाचं धोतर, पांढऱ्या रंगाचं वस्त्र दिसलं म्हणजे काय तो संन्यासी आहे का? तो महाराज आहे का? अगा बकाचिया. सुभाषितकार सांगतायत. पांढरं दिसेल ते महाराज म्हणत असाल तर पांढऱ्या रंगाचं बगळं पण आहे. मग त्याला महाराज म्हणून चालत नाही. ते छोटं मासं खातंय ना बघा, नाही त्याला म्हणून चालत. एवढं लक्षात ठेवा. म्हणून ममाध्यास अहमाध्यास. देवाला काय आवडतोय, कोण आवडतंय? देवाला कोण आवडतंय माहिती आहे का? ज्याचा भाव दोन्ही कालामध्ये खाली ढासळत नाही, तो खरा भक्त आहे. मी काय म्हणलोय? दोन्ही काळात. एका काळात म्हणलेलो जास्त संपत्ती प्राप्त झाली, सुख प्राप्ती झाली तर देवाला विसरत नाही आणि दुःखामध्ये देवाला नावं ठेवत नाही, तो खरा भक्त आहे. लक्षात ठेवा. हा, मी नाही सांगत, भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. तुल्य निंदा स्तुती रमौनी संतुष्टो येन केनचित. हा, काय आहे रे पुढे? तुल्य निंदा स्तुती रमौनी संतुष्टो येन केनचित. तुल्य निंदा, तुमची कोणतर निंदा करू दे, हौसाबाई मूर्ख आहे. ओंकार महाराज बोला की. असं म्हटलं तर वाईट वाटता कामा नये. आणि ओंकार महाराजाच्या सारखं कीर्तनच कोण करत नाही, लगेच आनंदानं उड्या मारू नये. तुल्य निंदा स्तुती मौनी, तो खरा भक्त आहे. एवढं लक्षात ठेवा. नावं ठेवली तरी काय फरक पडत नाही, चांगलं म्हटलं तरी काय फरक पडला नाही का? तो खरा भक्त आहे. ऐका. मग संन्याशी कुणाला म्हणायचं? ज्ञानोबारायाने सांगितलं बरं का. ज्ञानोबाराय सांगतायत संन्याशी विषय तो त्यांचा झाला नारायण, तो खरा संन्यासी आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेत. नावडे जन धन माता पिता. तुकाराम महाराज, तुम्ही काय म्हणलात? हो तुकाराम महाराज, आई वडील पण आवडू नये. अहो, मुलाचं आद्य कर्तव्य आहे आई वडिलांच्या वरती प्रेम करणं, बरोबर आहे का नाही? कारण हिथं तुकोबारायाने कोणत्या आई वडिलांचा त्याग करायला सांगितलाय? जे आई वडील भगवान परमात्म्याच्या सेवेला नामचिंतनाला आडवं येतील त्या आई वडिलांचा काय करावा? त्याग करावा. हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादानं आई वडिलांचा त्याग केला का? मीच देव आहे, मीच देव आहे, मीच देव आहे म्हणत होता. कोण? हिरण्यकश्यप. माझी पूजा कर, माझं नाव. त्या आई वडिलांचा काय आहे? जे भजनाला जाऊ नकोस, भजन करणाऱ्याच्या नादाला बी लागू नकोस, असे आई वडील आपल्या मुलांना ज्ञान देतात ना. शास्त्रकार म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, नावडे जनधन माता पिता. एवढं लक्षात ठेवा. त्या आई वडिलांचा आम्हाला धिक्कार आहे. ते आई वडील सुद्धा आम्हाला आवडत नाही, तेवढं लक्षात ठेवा. असं तुकोबाराय सांगताय. असो, पुढं घेतो. मग काय? त्याला एक संन्यासी भेटला. कोणाला? ब्राह्मण होता आत्मदेव नावाचा. त्याला मूल होईना, कंटाळा आला, जगू वाटना, म्हणून तो आत्महत्या करण्यासाठी जंगलामध्ये वनामध्ये चालला होता. त्याला वाटत एक संन्यासी भेटला आणि संन्यासाचा चेहरा त्यानं बघितला. अधिकारी संन्यासी होता. अधिकारी संन्यासी होता. स्त्रीचा साऊट सुद्धा पाडून घेत नव्हता.
सावली सुद्धा पाडून न घेणारा इतका अधिकारी संन्यासी, त्याला नैष्टिक ब्रह्मचर्याची लंगोटी घातलेला संन्यासी म्हणतात. एवढं लक्षात ठेव. असा संन्यासी भेटणं, अशा संन्यासाचं दर्शन होणं भाग्यवान असावं लागतंय. नाहीतर आताचे चित्रीची देखुनी कामिना काम उपजले जाच्या मना, तो संन्यासी नव्हे जाण ऐक बापा नरोत्तमा. चित्रीची देखुनी कामना, चित्रातली बाई बघून, संन्यासी असून चित्रातली बाई बघून जर वासना निर्माण होत असेल तर तो काय संन्यासी आहे काय? मार्कंड पुराण म्हणतो बरं का. संन्यासी अधिकारी असला पाहिजे. मग असा अधिकारी संन्यासी की जो कुठलाच त्याला विषयाचा स्पर्श नाही आहे, वनामध्ये कंद फळं घाऊन भगवान परमात्म्याचं भगवत स्वरूपाच्या प्राप्तीसाठी त्याची तळमळ आहे, एक योग साधना त्याला प्राप्त आहे, असा संन्यासी कुणाला भेटला? कुणाला भेटला? बोला लवकर. हा, आत्मदेव ब्राह्मणाला भेटला. रामाला आत्मदेव ब्राह्मणाला भेटला. आणि मग काय, एवढा अधिकारी संन्यासी दिसल्यानंतर त्याचं पाऊल धरलं त्या ब्राह्मणानं आणि म्हणायला लागला, हो महाराज, माझ्यावरती कृपा करा हो, मी दुःखी आहे, पीडित आहे, आणि मला संतान कधी प्राप्ती आहे हे मला जरा सांगा. माझा हात बघा आणि मला संतान कधी प्राप्ती आहे बघा, सांगा. त्या संन्याशानं हात हातात घेतला त्या ब्राह्मणाचा आणि बघितलं तर काय, गेले 7 जन्म त्याला संतानच प्राप्ती नव्हती. खूप वाईट वाटलं. खरं सांगायचं कसं? हे बघ बाबा, मी संन्यासी आहे, परखडपणे बोलणारा माणूस आहे, ऐक सांगतो म्हणले, याच जन्मात काय 7 जन्मात तुला संतान प्राप्ती, 7 जन्मात तुला संतान प्राप्ती नाही. या ब्राह्मणानं ठाऊच फोडला. हा म्हणायला लागला, माझ्या कुळाचा उद्धार कसा होणार म्हणायला लागला, माझ्यानंतर हे कोण चालवणार म्हणाला, आणि रडू लागला आणि म्हणायला लागला, पाऊलच धरलं संन्यासाने, म्हणाला, आत्ताच तुम्ही काहीतरी योग मायेनं करा, मला काहीतरी याच्या उपाय सांगा, पर्याय सांगा, नाहीतर तुमच्या चरणावरतीच माझं डोकं फोडून मी इथंच जीव देणार. संन्यासी म्हटला, नको त्यात अडकलो मी, काय दोष नसताना मला पातकाचा दोष लागेल म्हणायला लागला. थांब म्हणला, एक काम केलं संन्याशानं, झोळीमध्ये हात घातला आणि एक फळ काढलं. फळ झोळीमध्ये हात घालून एक फळ काढलं आणि ते फळ योग मायेनं फळ बनवलं होतं. ते फळ म्हणाला, हे तुझ्या पत्नीला दे. काय म्हणला? अतिशय कष्टापासून ती फळ त्यानं मिळवलं होतं ब्राह्मणानं, आणि हे फळ तुझ्या पत्नीला खायला सांग, हे फळ खाताच तुझी पत्नी गर्भवती राहील. ठीक आहे म्हणला. फळ घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं, ते पळतच घराकडे सुटला. आणि धुंदुली अशी बेडवर बसली होती, धुंदुलीच होती ती, तिला कामाचं नाही नाव, कसंच काय नाही, भगवान परमात्म्याविषयी आवडत नव्हतं, देव काय आवडत नव्हतं, तीर्थयात्रा आवडत नव्हती. अशी धुंदुली नास्तिक प्रवृत्तीची पत्नी होती, अशी धुंदुली होती. हा पळत पळत आनंदानं व्याकुळ होऊन पळत पळत पशी आपल्या पत्नीपाशी गेला आणि म्हणायला लागला, अगं हे बघ, एका संन्याशानं योग मायेनं हे फळ दिलेलं आहे म्हणायला लागला. काय म्हणला? संन्याशानं योग मायेनं फळ दिलेलं आहे, हे फळ खाताच तू गर्भवती राहशील, आई होशील, हे फळ खा. चाचपरली, घाबरली आणि तिनं ते फळ घेतलं. हो हो, आता पतीची आज्ञा पुढ्यात. हो हो म्हणली, खातो द्या म्हणली. फळ घेतलं काढून आणि फळ काढून घेतलं आणि पती निघून गेला तीर्थयात्रेला. निघून गेल्यानंतर तिनं ते फळ गोट्यातल्या गाईला टाकलं. हा म्हणायला लागली, हिनं विचार केला, हे जर फळ मी खाल्लं तर माझं पोट वाढेल, पोट वाढल्यानंतर शरीर खराब होईल. काय बघा, स्त्रीत्वाला कलंक आहे का नाही? कलंक आहे स्त्रीत्वाला. आणि पोट वाढेल आणि पोट मोठं झालं आणि गावात जर कोणतर चोरबीर आला तर मला पळा यायचं नाही म्हणाली, तिथंच मरेल म्हणायला लागली. आणि असलं पोट बीट वाढवून कोण करेल म्हणाली. काय करायचं आहे मला मुलगा, काय करायचं आहे मला मुलगी, गरज नाही मला, हाय असे मी एकटी जीव जगायला तयार आहे, निपुत्रिक राहायला तयार आहे म्हणाला. खरं पिता मात्र तळमळत होता, पुत्रप्राप्ती व्हावा, पुत्रप्राप्ती व्हावं, भागवत धर्माचा प्रचार करावा, भागवत धर्माचा प्रचार करावा असं त्याला वाटत होतं. तिने ते फळ उचललं आणि गाईला टाकलं. महाराज, गाईनं ते पटकन फळ खाल्लं, ते तिच्याच भाग्यात होतं. आणि मग
पती आपला तीर्थयात्रेला गेला, भ्रमंतीला गेला, ही लगेच हिनं सगळं कुलूप वगैरे लावलं आणि आपल्या बहिणीच्या गावाला गेली आणि सांगायला लागली, काय सांगू बाई तुला, काय सांगू बाई तुला. पतीनं फळ आणलं होतं आणि पती मला फळ देत होता आणि ते फळ खाल्ल्यानंतर मी गर्भवती राहील असं एका संन्याशानं सांगितलं. खरं ते फळ मी खाल्लं नाही आणि जर आता गर्भवती नाही झाली तर माझा पती मला ओरडेल, कावेल, काय तर कर ना. तर तिची बहीण 1 महिन्याची गर्भवती होती. ती म्हणली, एक काम कर, तू फक्त गर्भवती असलेलं नाटक कर, सोंग कर 9 महिने, बाकीचं माझं मी बघून घेतो, इकडे माझेही दिवस भरतील आणि तुझ्या घरातलं थोडंसं धन माझ्या पतीला दे, माझा पोरगा तुला देतो. पोरग ही काय निघालेली बहीण, ते पोरग कसं असणार, तिला गर्भातच संस्कार होतात. एक लक्षात ठेवा, मुलं घडतात ती बाहेर आल्यावर नाही, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भसंस्कार होणं फार गरजेचं आहे. MCOM, BEd, BSc झालेल्या मुली 100% विवाह करा, तर त्यांना संस्कृती जपण्यासाठी सांगा. संस्कृती जपणं फार गरजेचं आहे. मुलगा निर्व्यसनी होतोय, संगतीमुळं सुद्धा मुलगा व्यसनी होतोय, संगतीमुळं पण होतो. खरं गर्भात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज का जन्माला आले, कारण छत्रपती शिवाजी महाराज गर्भात होते, पोटात होते. त्यावेळेस आऊसाहेबांना तलवार घेऊन मुघलांच्या मानी छाटाव्यात, मराठ्यांच्यावरती अन्याय होणारा अन्याय नष्ट करावा, आई बहिणींची इज्जत वाचवावी असं वाटत होतं. कुणाला? माझे जाऊसाहेबांना. आणि ते गर्भसंस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोहाळ लागले होते मुघलांच्या मानी छाटण्याचं. कुणाला? आणि आता पण डोहाळ लागतात. कुठं मातीच, धोंडच, दगडच खायचं आणि मग दगड जन्माला येतात. आहे का नाही महाराज? गर्भसंस्कार आहे तेवढं लक्षात ठेवा. मग काय, तशी ती म्हणाली तिची बहीण, ठीक आहे म्हणाली, मी धनाची जोडणा लावतो, खरं तुझा मुलगा मला द्यावा लागेल. ठीक आहे देतो म्हणली. ही गेली घरात. पती तीर्थयात्रेवरनं आला, सतत तीर्थयात्रा करत असायचे त्यांचे पती, म्हणजे आत्मदेव ब्राह्मण. मग काय, तिनं असं पोट वाढवत्यालं मटकं घालून तिनं आपलं नाटक करायला चालू केलं. आणि नाटक करायला चालू केल्यानंतर 8-9 महिने झाले. इकडं तिचा बहिणीचा बी गर्भ वाढत होता. आणि मग काय, पती आपले भ्रमंतीला गेले होते, तेवढ्यात हिनं मुलगा तिकडला इकडं उचलून आणला आणि सुंदर असं त्याचा थाट, आपलंच बाळ आहे, आपलंच आहे. बहिणीला बी तिकडंच बोलवलं. मग तिच्या पतीने विचारलं, ह्या काय करा आल्यात? तर आपल्याला एकट्याला बाळाचं जमत नाही, सेवा करायला आल्यात. आता खरी आई कोण? खरी आई ती. खरं हिला थोडंसं पैसा दिला तिच्या पतीला, तिचा पती खुश आहे का नाही? खुश झाला तिचा पती. आणि काय, मग काय चालू लागलं. मग थोड्या दिवसांनी बारसं आलं, त्याचं नाव ठेवलं. ही म्हणाली, माझ्या नावावरनच त्याचं नाव ठेवायचं म्हणाली. कोण म्हणली? धुंदुली. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? धुंदुकारी ठेवलं. आता धुंदुलीचा पोरगा म्हणल्यावर धुंदुकारी झाला, तो कायम धुंदीतच. धुंदुकारी. जसं पोरग चालायला लागलं, खेळायला लागलं, समजायला लागलं पोरग्याला, बारकं 4, 5, 7, 8 वर्षाचा पोरगा असताना तसं ते काय करायचं, गलीतली लहान पोरं उचलायची आणि डायरेक्ट विहिरीत टाकायची. आडातच डायरेक्ट टाकून पोरच मारू लागला तो. असा आगाऊपणा त्याचा चालू झाला. थोडा मोठा झाला, असा आईला शिव द्यायला लागला, बाबाला शिव द्यायला लागला. खरं त्याच काळात त्या गाईला पण एक पुत्र झाला. त्याच काळात एक गाईला पुत्र झाला, सेम माणसासारखा झाला. हात माणसासारखं, पाय माणसासारखं, डोळे माणसासारखे, फक्त कान तेवढं गाईचं त्याला आलं. डोळं, केस सगळं जिथल्या तिथं, तोंड जिथलं माणसासारखं, बोलणं माणसासारखं, वागणं माणसासारखं, फक्त काय, कान. मग आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला, वा, गाईच्या पोटानं माझ्या घरात विष्णूचा अवतार झाला म्हणायला लागले. तर हे लक्षात आलं नाही त्यांच्या की फळ पत्नीनं तिकडं टाकलं, कारण इकडं मुलगा झाला होता. तेच सांगितलं, आनंदानं नाचू लागला. आता हा मुलगा भागवत सप्ताह करणार, आनंदानं नांदणार, अशा अपेक्षा वडिलांच्या होत्या.
गाईला पुत्र झाला, त्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. काय ठेवलं? गोकर्ण. गो म्हणजे गाय, कर्ण म्हणजे कान. गोकर्ण असं नाव ठेवलं. सुंदर असं. मग तो वाळू लागला आणि ह्यो बी वाळू लागला. कारण ह्यो काय करायला लागला? ह्यो चोऱ्या करू लागला, लबाड्या करू लागला, डोळं फोडू लागला, तोंड फोडू लागला, चोऱ्या करू लागला. आणि हे गोकर्ण मात्र वडिलांच्या बरोबर तीर्थयात्रा करू लागला, हरिपाठ पाठांतर करू लागला, नामचिंतन करू लागला, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू लागला, कथेतला बसू लागला, परमार्थिक झाला. कोण? गोकर्ण. आणि धुंदुकारीनं काय तमाशात चालू केला होता. दोघंही मोठे झालीत. हा शास्त्र अभ्यास करू लागला आणि हा पत्त्यानं खेळू लागला, चौकात पत्त्यानं खेळू लागला, वेशेत सोबत संग करू लागला. आईला गळपट धरायची, मारायचं, पैसे दे म्हणायचं आईकडून, बाबाकडून मारायचं, पैसे घ्यायचेत, बाबाला मारायचे, पैसे घ्यायचेत आणि ते पैसे घेऊन वेश्यागमन पत्त्याने, विस्पेटच्या पानाने असं खेळू लागला. हे डोळे जित्यापणी डोळ्यानं बापानं बघितलं. बाप खचला, आत्मदेव ब्राह्मण खचला. हे देवा, दिलास कसा दिलास? धर्माला बुडवणारा दिलास. त्याच्यापेक्षा नसता तर बरं झालं असतं म्हणायला लागला. नसलेला पुत्र, हो नसावा असा पुत्र. आई वडिलांना तरुणपणात, बालपणी असू दे सेवढा, पंचवर्षेनं लालयत, दशवर्षेनं ताडयत, षोडशो वर्षेनं पुत्रांच्या शिष्यांचे मित्रव्रत. बाळ जन्माला आल्यापासून ते 5 वर्षाचं होईपर्यंत त्यानं कितीही मोठा अपराध केला, कितीही मोठं पाप केलं तर ते त्याला लागत नाही, कारण 5 वर्षापासून त्याला काही कळत नाही. परंतु पंचवर्षेनं लालयत, बाळ जन्माला आल्यानंतर 5 वर्षाचं होईपर्यंत त्याला खूप प्रेम करा. दशवर्षानं ताडयत, 5 वर्षापासून 10 वर्षाचं होईपर्यंत चुकलं की ठोका टाकायचा, असं वळ उठला पाहिजे. आमच्या पोरांनी विचारावं, 65 पोरं आहेत, आई वडिलांच्याकडनं लेखीच लिहून घेतले, मी मुलांना शिक्षा करतो, उद्या तुम्ही तोच वळ बघचिला आणि कुठेतरी केस करायला टाकचिला. आज पिढी बिघडण्याचं 100% कारण काय माहितीये काय? पोरांचं वाटोळं लागण्याचं 100% कारण की सरकारनं शिक्षकांच्या हातातली छडी काढून घेतली. काय तुमचं म्हणणं आहे? काय तुमचं म्हणणं आहे सांगा? सरकारनं शिक्षकांच्या हातातली छडी काढून घेतलीत म्हणून 7वीची पोरं गैरवर्तन करायला लागलीत, 8वीची पोरं गैरवर्तन करायला लागलीत, मोबाईलमध्ये भरकटत गेलीत. ना सरांची भीती ना कुणाची भीती. मी शाळा शिकत होतो त्यावेळेस सरांच्या गाडीचा आवाज सुद्धा कानात फिट्ट करून ठेवला होता. का? गाडी दारात वाजली, गलीत कशाला थांबतंय, डायरेक्ट टोपल्यात जाऊन बसवतो मी. टोपलं असते भाताचं माहिती आहे का? डायरेक्ट सरांच्या गाडीचा आवाज जर आला, कुणाला विचारणं नाही, डायरेक्ट टोपल्यात उडी. आणि एक आईनं एकदा भात पाक रिकाम करून ठेवले, आलं गडबडीत गेलो आणि उडीच मारली, बाहेरच काढाय, बाहेरच यायना. 8 12 3 6 12 पर्यंत टोपल्यातच होतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे आमच्या काळची भीती आहे. भीती असावी गुरुची, आदरपूर्वक भीती असावी. शिक्षक कधी कुणाचं वाईट चिंतत नसतात, एवढं लक्षात ठेवा. असो, सांगत होतो मी काय, धुंदुकारी हा असं करू लागला, मारू लागला, मारझोड करू लागला. पंचवर्षेनं लालयत, दशवर्षेनं ताडयत. पंचवर्षेनं लालयत, दशवर्षेनं ताडयत, षोडशो वर्षेनं पुत्रांच्या शिष्यांच्या मित्रव्रत. शास्त्रकार काय म्हणतात सांगू का? पंचवर्षेनं लालयत, 5 वर्षात जन्माला आल्यापासून 5 वर्षाचा होईपर्यंत तळ हाताचा पाळणा करा आणि त्याला चांगलं प्रेम द्या. तिथून पुढं 5 वर्षाचा झाला की 10 वर्षाचा होईपर्यंत चुकलं की ठोका टाकायचा. आणि ते 5 आणि 10 किती झालं? 15. तुमचा मुलगा एकदा 16 वर्षाचा झाला की वडिलांनी त्याच्या खांद्यावरती हात टाकावा. गुरु असेल तर गुरुनं सुद्धा त्या शिष्याला मित्रासारखी वागणूक द्यावी. पुत्रांच्या शिष्यांच्या मित्रव्रत शास्त्रकार म्हणतात. पुत्र असू दे 16 वर्षाचा, नाहीतर मुलगा असू दे, नाहीतर शिष्य असू दे 16 वर्षाचा, त्याला काय करावी? कशी वागणूक द्यावी? मित्रासारखी वागणूक द्यावी. कधीच तुमचा पोरगा तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. तर या धुंदुकारीचं
बालसंस्कारच तसं होतं, गर्भसंस्कार तिकडलं होतं ते. हिनं फक्त नाटकच केलं होतं. मारू लागला, झोडू लागला. वडिलांना हे बघू वाटलं नाही. गोकर्ण भरमंतीला गेला होता. बाप वयाच्या मानानं बाजूवरती बसले होते. खरं बाबाला हे बघू वाटलं नाही आणि बाबानं शेवटचा श्वास घेतला. बाबानं शेवटचा श्वास घेतला. बाबाचा अंत्यविधी झाला. गोकर्ण तिकडून आला. बाबा बाबा म्हणून दाही दिशा रडू लागला. खरं ह्यो मद्यपानानं धुंद होऊन अनेक स्त्रियांच्या बरोबर नृत्य करत होता. बाप गेलेलं त्याला काय नव्हतं. आईला मारझोड करू लागला. इतका मारझोड करू लागला, पैसेच आई दिना म्हणून त्यानं आईला तारणं बांधलं आणि आडात टाकलं. आईलाही मारून टाकलं. आणि मग काय, आता अख्ख्या घरावर माझं राज्य म्हणायला लागला. आणि अख्ख्या त्याला तो गोकर्ण होता, तो तर देवाची पूजा नामचिंतन करत होता आणि अख्ख्या घरावर माझं राज्य म्हणायला लागला. मग हेनं काय केलं, 5 वेश्याच घरात आणून ठेवल्या आणि त्यांच्याबरोबर राहू लागला. त्या 5 स्त्रिया त्याच्यावर राहू लागल्या आनंदात. आता धनवंत पुरुषाशी स्त्री लवतव करी कैशी, कुटका दे कुणी शुनी जयशी. धनवंत पुरुषाला स्त्री ही मोहित होत असते. त्या 5 स्त्रिया कुठपर्यंत राहणार होत्या, जोपर्यंत ह्याच्याकडे काय आहे, धन आहे. मग हा 5 स्त्रियांच्या बरोबर राहू लागला. खरं एक दिवस रात्री त्या 5 स्त्रियांनी ठरवलं हे एकटंच आहे, ह्यालाच मारून टाकलं आणि ह्याचं घर सगळं घेऊन गेलं तर ह्याला धरलं, ह्याला बी बांधलं, इतकं मारलं आणि आडात नेऊन टाकलं. त्याच आडात नेऊन टाकलं. त्याच आडाने केले कर्म झाले याची भोग आले. त्याच आडात त्या 5 स्त्रियांनी टाकलं. सगळं घरातलं धन वगैरे घेतलं आणि त्या पळून गेल्या. बघा ना महाराज. मग काय झालं, गोकर्ण आला. गोकर्ण आल्यानंतर बघायला लागला भाऊ नाही आहे, कोण नाही आहे. आणि बाजूवर येऊन थकला होता. बाजूवर येऊन असा पडला. रात्रीचं झोपी गेला. खरं रात्रीचं ठीक मध्याह्नच्या काळाला वाघासारखा आवाज यायला लागला, सिंहासारखा आवाज यायला लागला, त्याच्या जवळ यायला लागला. कोण अदृश्य शक्ती त्याच्या जवळ आली. मग गोकर्णाला लक्षात आलं की इथं अदृश्य शक्ती आहे, पिशाच्य इथं कोणतर आहे. कारण तो धुंदुकारी होता, त्याला मुक्ती मिळालेली नव्हती. मग हाने विचार केला की आता काय करावं, कोण आहेस रे तू. तर ते रडत ते पिशाच्य गोकर्ण बशी आला आणि म्हणाला, दादा तुझा भाऊ आहे रे मी, मला मुक्ती दे, मुक्तीसाठी तळमळतोय मी. आणि मग तुला मुक्ती कशी मिळेल, कशानं प्राप्त होईल मुक्ती, असं विचारल्यानंतर कुणाला विचारावं. मग 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 पिशाच्याला सुद्धा मुक्ती मिळते. मग व्यासांना विचारायला गेले. व्यासांनी सांगितलं नारदांच्याकडे जावा. आणि मग गोकर्ण नारदांच्याकडे गेला आणि नारदांना म्हणू लागला, अहो नारदजी, माझा भाऊ पिशाच्य झालाय, त्याच्या कर्मानं झालेला आहे आणि त्या पिशाच्याला मुक्ती कशी द्यायची हे तुम्ही मला सांगा ना जरा. त्यावेळेस नारद म्हणले, कलियुगामध्ये उद्धार व्हायचा असेल, कलियुगामध्ये जर मुक्ती पाहिजे असेल तर काय करावं लागेल. कलियुगा माझी करावे कीर्तन, माझी करावे कीर्तन.
ह्या पिशाच्याला घेऊन तुम्ही जा आणि 7 दिवसाच्या सप्त्यातलं प्रत्येक कीर्तन श्रवण करा. 7 दिवसाच्या 7 कथा ऐका, भागवत कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करायला सांगा. कीर्तनामध्ये काय होईल? कीर्तनानं पिशाच काय, मेल्याला माणूस सुद्धा उठून बसेल. बसणार नाही? बसणार का नाही? मेला माणूस जिता उठविल, मेला माणूस जिता उठविल. मेलेला माणूस सुद्धा जिवंत होतो, एवढं लक्षात ठेवा. ही कीर्तनाची ताकद आहे हो, सेवेची ताकद आहे. मग काय, गोकर्णानं दर्शन घेतलं आणि त्या धुंदुकारीच्या पिशाच्याला, आत्म्याला, भटकत असणाऱ्या आत्म्याला घेऊन सुंदर अशी कथा चालू होती. सप्ताह चालू होता. मोठाच्या मोठा मडील घेतला. त्या सप्त्यात गेले आणि बांबू उभा करतात. माहिती आहे तुम्हाला? आता इकडं नाही आहे, ती मराठवाड्यात पद्धत आहे. त्या बांबूच्या 7 गाठीच्या 7 बांबू उभा करायचे असतात. 7 बांबू नाही, 7 गाठी असलेला बांबू एकच उभा करायचा असतो. मग काय त्याला मंडपाच्या आत जाताच येणार. कुणाला? पिशाच्याला. मंडपाच्या आतच जाता येणार त्याला, कारण तिथं त्याला प्रवेश नाही. या सभा मंडपामध्ये त्याला प्रवेश नाही आहे. म्हणून कीर्तनाच्या पायाशेजारी, कीर्तनकाराच्या पायाशेजारी जी बसलेली असतात ती कोण असतात? मंडपात बसलेली कोण असतात? मंडपात बसलेली माणसं असतात. आणि बाहेर ऐकणारे बसले कट्ट्या वट्ट्यावर बसून कीर्तन ऐकतात ती कोण असतात? भूत असतात. भूत नाही. त्या धुंदुकारीला सांगितलं मंडपाच्या बाहेरनं तू श्रवण कर, कीर्तन प्रवचन सगळं. आणि मग काय, मंडपाच्या बाहेरनं तो श्रवण करू लागला. पहिल्या दिवसाचं, दुसऱ्या दिवसाचं, 7 दिवसाच्या 7 कथा त्यानं, 7 सगळ्या कथा ऐकल्या. 7 दिवस कीर्तन त्यानं ऐकलं, श्रवण केलं. आणि मग काय, मग काय, त्या जीवाचा, त्या आत्म्याचा उद्धार झाला. एवढं लक्षात ठेवा. अहो, भगवान परमात्म्याच्या नामाची ही ताकद आहे. त्या भावाचा उद्धार भावाने केला. आई वडिलांचा, आई वडील एक सांगतो शास्त्र काय सांगते, गरुड पुराण. आई वडील गेल्यानंतर मुलं जे जे काही कर्म करतील, किंवा आई वडिलांच्या पाश्चात्य सुद्धा मुलांच्याकडनं जे काही सत्कर्म, दानधर्म होईल, त्याचं सगळं पुण्य कुणाला लागतं माहिती आहे काय? आई वडिलांना लागतं. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, धन्य माता पिता आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. ज्याला आपलं स्वहित कशात आहे हे कळलं, स्वहित, स्वतःचं हित कशात आहे हे ज्याला कळलं, तुकाराम महाराज त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. एवढं लक्षात ठेवा. बाळ जन्माला आलं की त्याला कोण करायचं, काय त्याला बनवायचं, हे आईच्या आणि वडिलांच्या मनात असते, आहे का नाही? आत्ता बाळ जन्माला आलं की लगेच माझा पप्प्या इंजिनियर होणार, माझा पप्प्या डॉक्टर होणार, आमचं बबड्या पोलीस होणार, आमचं मोठं साहेब होणार. खरं त्याला संस्कृती शिकवायचं राहून जाते. जसं ते चालायला लागते, बोलायला लागते, तसं LKG UKG 15-15, 35-35 हजार रुपये भरून त्याला शाळेला घातलं जाते. आणि कर अभ्यास, मर कर, हे शिकवलं जाते. खरं त्याच्यावरती संस्काराचं बी पेरलं जात नाही, संस्कार पेरलं जात नाहीत. संस्काराचा जे घरातलं वातावरण आहे ते त्याच्यापर्यंत जात नाही. एवढं लक्षात ठेवा. का? कारण त्याला डॉक्टर बनवायचा. मग ते डॉक्टर होतो. नासा कंपनी असे सांगते तुमच्या मुलाला काय बनवायचं आहे हे आम्ही बनवतो, तुम्ही आम्हाला सांगायचं की आमचा मुलगा मोठेपणी हा घडला पाहिजे असं तुम्ही आम्हाला सांगा. पण नुकताच जन्माला आलेलं बाळ आमच्या हातात ठेवा. आत्ता
1 मिनिटापूर्वी जन्माला आलेलं बाळ आमच्याकडे द्या आणि त्या आई वडिलांनी आम्हाला सांगावं की ह्या मुलाला असं असं बनवायचं आहे. नासा कंपनी सांगते बरं. हो, होऊ शकतं. संगतीचा परिणाम आहे. संगत, आचरण, त्याच्या भोवतालचं वातावरण, संस्कृती नाही राहिली मुलांच्या मध्ये आता. एवढं लक्षात ठेवा. मोबाईल नाही दिला म्हणून दगडं फेकून मारणाऱ्या पिढ्या जन्माला आल्या. तेवढं लक्षात ठेवा. दगडं फेकून मारणाऱ्या. टिंब टिंब गावामध्ये 8वीची मुलगी पळून गेली. काय सांगायचं आता? वाईट आहे, कीर्तनामध्ये काढू नये. खरं ऐका, हे कशामुळे व्हायला लागले? ज्या घरात आचार नाही, ज्या घरात देवभक्ती नाही, ज्या घरात संत पूजन नाही, ज्या घरात भगवान परमात्म्याचं नामचिंतन नाही, ज्या घरात फक्त आठवड्याला 2 वेळा. लक्षात ठेवा, हे काय नाही, हे माझ्या बुद्धीचं नाही, बोलवणारा तोच आहे. आठवड्याला 2 वेळा हे असतंय घरात. खरं 3 महिन्यातनं एकदा जर भजन घरात येत नसेल तर कोणता धर्म पाळतोय आपण? गृहस्थ आश्रमाची लक्षणं काय आहेत? काय आहे तो धर्म? जशा अट्टहासानं तुम्ही मुलाला फिरायला नेताना त्याच अट्टहासानं कधी तर माऊलींच्या सोहळ्यात बोटाला धरून 1 दिवस का असना घेऊन जा. धर्म वाढल्याशिवाय राहणार नाही. ही संस्कृती कधी यायची? ही संस्कृती कधी जपायची? बोटाला धरून जिजाऊसाहेब तुकोबाराय पंढरीला जात असणारा पंढरीची दिंडी दाखवायचे आणि त्या दिंडीवरती निष्ठा असणारे छत्रपती शिवाजी महाराज घडले. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या मुलाला पंढरपूर नाही दाखवलं, काही नाही. तुम्ही दाखवलं वॉटर पार्क, आहे का नाही? पंढरपूर राहिलं साईडला. कशानं अशी संस्कृती व्हायची मला सांगा ना? धर्म कसा वाढायचा? नीट ऐका, मी एक कडू वाक्य बोलणार आहे. कडू बोलू का मडिलगेकर? कडू बोलणार मी गोड माणूस आहे. गोड माणूस आहे मी. खरं तुम्हाला ते कडू लागेल. सांगू का? ऐका, लय कठोर वाक्य आहे. माझ्या वयाच्या मानानं ते वाक्य जरा जड जाईल. मला असं वाटतंय, माझ्या बुद्धीचा वापर करून मी हे बोलतोय. ही माझी बुद्धी आहे. या बुद्धीनं मी बोलायचा प्रयत्न करतो. ऐका बरं का, माझी तळमळ आहे. खरं सांगतो, त्याच घरातली मुलगी, त्याच घरातला मुलगा व्यसन करतो, त्याच घरातला मुलगा दारू पितो, त्याच घरातला मुलगा व्यसन करतो, त्याच घरातला मुलगा आई वडिलांना मारहाण करतो, त्याच घरातला मुलगा आई वडिलांना उलटं बोलतो आणि त्याच घरातली मुलगी गैरवर्तन करते, त्याच घरातली मुलगी पळून जाते. कुठल्या? ज्या घरात संत पूजन नाही, भजन नाही, कीर्तनरूपी सेवा नाहीत, ज्या घरातले आई वडील गावातला सप्ताह असताना जाडजाड हातरून टाकून निवांत झोपलेले असतात, ज्याला सप्ताह माहीत नाही, कीर्तन माहीत नाही, प्रवचन माहीत नाही, त्या घरात भावनिक वातावरण निर्माण होऊ शकत नाही. त्या घरात कृतज्ञ पोरं जन्माला येतात. एवढं लक्षात ठेवा. कृतज्ञता व्यक्त करणारा वारकरी संप्रदाय हा, कृतज्ञता व्यक्त करणारा. मग ती संतांच्या विषयी कृतज्ञता असो, देवाविषयी कृतज्ञता असो किंवा आई वडिलांच्या विषयी कृतज्ञता असो, एवढा मोठा सोहळा साजरा होतोय. आमचे बापू दरवर्षी मला इथं बोलवतायत, कीर्तन सेवेसाठी बोलवतात. मी ही सगळी मुलं घेऊन येतोय. बापू, एकच तुम्हाला सांगतो, एकच अंतःकरणापासून बोलतो, तुम्ही जे काय आम्हाला देता, संस्थेला मदत करता, तुम्ही इथून पुढे पण करत राहणार असं तुम्ही बोललेलं आहात. मी विठ्ठलाला स्मरून सांगतोय, ओंकार महाराज कसाही असू दे, एक सांगतो तुम्हाला, मी कसा जरी असलो, माझा आशीर्वाद नसला तर या प्रत्येक, ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, असा मुलगा पण माझ्याकडे आहे, ह्या प्रत्येक 60च्या 60, 65च्या 65 मुलांचा आशीर्वाद तुमच्या घरादाराला लागल्याशिवाय राहणार नाही. मग तेच मुलं शहीद जाणत असतात. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेलं आहे, आपुल्या हिता जो असे जागता असणं पाहिजे. विचारचंद्रोदय नावाच्या ग्रंथामध्ये पहिलीच कला सांगितल्या, उपोद्घात. जीवन जगण्यासाठी आलोय, जन्माला आपण कशासाठी आलोय, हा उद्देश आपल्या प्रत्येकाच्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. ऐका बरं का, फार सुंदर चिंतन आहे. काय तुमचा जन्माला येऊन काय उद्देश आहे? शिकणं, चांगली बायको मिळणं, पोरं पोटाला घालणं, आयुष्यभर 50-60 वर्षे इस्टेट मिळवणं आणि ती पोराच्या नावावर करणं, सगळं हितच सोडून जाणं, हे आयुष्य आहे? हे आयुष्य आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने
माझ्याकडे बघून टाळ वाजवा, फिरू नका. फडावरला कार्यक्रम असला पाहिजे. फक्त एवढं करा, पावली खेळू नका. हा, टाळ जोरात वाजू द्या. पकवाज जन्माला येण्याचा उद्देश काय आहे? काय रे शेवटपर्यंत वाजायला? जन्माला येण्याचा उद्देश काय आहे माऊलींनो, मला जरा सांगा. मी अंतकरणापासून बोलतोय तुम्हाला. काय उद्देश आहे जन्माला येण्याचा? आहे संसारातल्या एका सुखाची प्राप्ती झाली की दुसरा अभ्यास लागलेला असतो. ऐका, परमार्थातली प्राप्ती आशा संपवते आणि संसारातली प्राप्ती आशा वाढवते. ऐका, सिद्धांत आहे. काय सांगितलं मी? संसारातली प्राप्ती आशा वाढवते आणि परमार्थातली प्राप्ती आशा समूळ नष्ट करून टाकते. ओ समूळ. आणि तसं माणसानं असावं. कसं असावं? तसं माणसानं असावं. खरंच संसारातली प्राप्ती आशा वाढवते. हो बघा ना, 10 वर्ष झालं नाही, मूलच नाही. देवा पोरग उदे, पोरग उदे, पोरग उदे. देवान दिला कौल, पोरग झालं. पोरग झालं खरं ते मुक झालं. त्याला बोलायना, बोलायलाच येईना. 4 वर्ष बोलायना. परत 4 वर्षानं पोरग झाल्यानंतर आनंद प्राप्त झाला का नाही? मग तिथं सुखाची प्राप्ती झाली, तिथं समाप्त झालं पाहिजे होतं. नाही, परत पोरग बोलना, परत दुःखात कारण. संसारातली सुखाची प्राप्ती सुद्धा दुःखाला कारणीभूत आहे. पुढं दुःख देते, एवढं लक्षात ठेवा. ते बोलनाच, मुक झालं. सगळी गलीतली लोक नाव ठेवा. 10 वर्षांनी झालं खरं मुक झालं, 10 वर्षांनी झालं खरं मुक झालं. आणि मग काय, त्याला बोलायना, हालचालीना, काहीच नाही. गलीतनं नुसतं करतच फिरायचं. आणि तेवढ्यात 8 दिवसानंतर शिमग्याचा सण आला. आणि मग काय, 4 दिवस अगोदरच गलीतल्या पोरांचं चालू असते. अब्ब जोरातच चालू असतं का नाही. आणि मग काय, 4 दिवसानंतर त्या पोरग्यान टिबकी घेतली आणि जे सपाटा चालू, कुठल्या मुक होतं त्यानं जोरातच चालू केलं. एवढा आनंद झाला आजीला, एवढा आनंद झाला, इतका आनंद झाला. ते काय अभंग म्हणत होतं का? ते काय करत होतं? संसारात नुसता एवढंच जरी प्राप्त झालं, लगेच बोलायला लागलं. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. हा म्हणायला लागली, कंची म्हणती ती, तिनं घेतलं काका तिच्या दारात, ममाल म्हणाली जोरातच. आणि मग काय, प्रत्येकाच्या गलीतनं फिरवून आणली. शिमगा आला, होळी आली, जोरात त्याचं होट सुजलं, एवढं त्यानं सपाटा चालू केला. मग काय, शिमगा सपला. दुसऱ्या दिवशी दुलवड दिवशी पण याचा सपाटा चालूच. दुलवड सपली. 3ऱ्या दिवशी गप नाही, चालूच. 4थ्या दिवशी चालूच. 5व्या दिवशी. आता शिमगा किती दिवस? 5 दिवस, 2च दिवस. हो,
1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झालं, 15 दिवस झालं तरी ह्याचा सपाटा चालूच. आता पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्यानं दंगा केलता त्यावेळेस हिला इतका आनंद झालता. खरं तेच ऐका, मला काय सांगायचं आहे, फक्त एवढंच सांगायचं आहे, तेच संसारातलं तेच कर्म जर करत 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 गेलं तर ते पुढं दुःख देतंय. सुरुवातीला जरी सुख वाटत असेल तर तेच कर्म भोगून भोगून करून करून ते दुःखाला कारणीभूत आहे. खरं परमार्थातली रोज आपण देवाची पूजा करतोय, कधी दुःख झालं का? सुंदर ते ध्यान 750 वर्षापासून रूप पाहत आलोचनी हा अभंग आहे, ज्ञानोबारायांच्या मुखावाटे आलेला आहे. कधी त्या रूप पाहत आलोचनीचा दुःख झालं का हो तुम्हाला? कंटाळा आला का? नाही हो, कंटाळा आला नाही महाराज, कंटाळा आला नाही. संसारातलं सुख कंटाळा येतो, दुःखाच कारणीभूत आहे. खरं परमार्थातलं सुख असं आहे, कसं आहे? विसर पडतं ते. असो ऐसा कोटे आठवत नाही, देहीच विदेही भोगुदशा, देहीच विदेही भोगुदशा अशी अवस्था प्राप्त करतायत. तुकाराम महाराजांना विचारलं, काय हो तुकाराम महाराज, आपलं हित जाणारा जर एखादा मुलगा पोटाला आला तर त्याला काय म्हणावं? अहो सात्विक मुलगा म्हणावा. काय म्हणावं? कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा त्याचा गोडवा वाटतो, हरिक वाटतो. आणि असा पुत्र असावा, देवाला आवडणारा आपला पोरगा देवाला सुद्धा आवडावं. काय ज्ञानोबा तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे या. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वा वा वा, देवानं आपल्यासाठी बोलवावं, तळमळ करावं. परमार्थाची सुरुवात आणि शेवट सांगू, तुम्ही कशात बसताय ते तुम्ही बघा. ऐका बरं का, 12 वर्षे वारी, 15 वर्षे सप्ताह. ऐका आता सांगतो तुम्हाला, ऐका, फार चिंतन गोड आहे. परमार्थाची सुरुवात आणि शेवट सांगतो, ऐका. परमार्थाची सुरुवात कशाला म्हणतात? ज्या दिवशी देवासाठी देवाच्या भेटीसाठी तुमच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागतील, त्यावेळेस तुमची परमार्थाची सुरुवात आहे असं समजावं. भेटी लागे जीवा लागली सियास, असं काय लागावी? आस लागावी हो, आस लागावी. आणि अश्रूच्या धारा टप 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 डोळ्यातून याव्यात, त्यावेळेस समजावं की तुमचा परमार्थाची सुरुवात आहे. मग शेवट कधी महाराज आम्हाला सांगा ना. अहो त्या दिवशी तुमचा शेवट होईल परमार्थाचा. कधी? ज्या सुरुवात आणि शेवट सांगतो. सुरुवात कशाला? देवाच्या भेटीसाठी तुमच्या डोळ्यात अश्रूच्या धारा येतील, ती तुमची परमार्थाची सुरुवात आहे. आणि तुमच्या भेटीसाठी देवाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा येतील, त्या दिवशी तुमच्या परमार्थाचा शेवट आहे, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्ही कशात बसताय, तुम्ही कशात बसताय ते तुमचं तुम्ही ओळखा महाराज. हो, हे ऐका, कशात बसताय तुम्ही हे बघा. ऐका ना, ब्रह्मज्ञान सांगतो, कीर्तनामध्ये वेदांत सांगतो, मी नेहमी सांगतोय. मात्र नीट वारकऱ्याला बोलत नाही, मी ह्या गटाचा, मी त्या गटाचा, मला त्यांचं माझं जमत नाही. हे परमार्थ बसण्यात काय गरज नाही. तो परमार्थी नव तेजाने माझं पटत नाही, त्याला कशाला सांगितलं असा? ही परमार्थातली जात नव म्हणायची, ही संसारातली जात परमार्थात आली आणि परमार्थात संसार करायला लागली म्हणाय. लक्षात ठेवा हे वाक्य.
लक्षात ठेवा. त्यामुळं महाराज यारे यारे लहान थोर याते भलते नारी नर सकळांसी येते आहे अधिकार. कलियुगोद्धार हरेच्या नामे. कोण कोणाला उभा करत नसतं, कोण कोणाला सांगत नसतं, कोण कोणाला बोलवत नसतं. जे ज्याच्या प्रारब्धात आहे ते त्याला प्राप्त होत असतं. काय म्हणायचं तुम्हाला? बोला लवकर. आज महाराज तुमच्या प्रारब्धात होतं की कीर्तन सेवा श्रवण करावे. आज माझ्या प्रारब्धात होतं की मडलग्यात जाऊन कीर्तन करावं. नाही हो महाराज, हे कर्म आहे, हे आपल्या प्रारब्धावरती अवलंबून आहे, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर असाच कोण पण नारदाच्या गादीवरती उभा राहू शकत नाही. त्याला प्रारब्ध पण असणं फार गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. अन्न मान धन हे तू प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे सगळं प्रारब्धावरती अवलंबून आहे. म्हणून तुकाराम महाराजांना विचारलं, अहो तुकाराम महाराज, देवाला आवडणारी मुलं, आई वडिलांना धन्यता देणारी मुलं ओळखायची कशी, जरा आम्हाला सांगा ना. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ऐका मग, देवाला आवडणारी मुलं कोण आहेत? कुळाचा उद्धार करणारी मुलं तीच आहेत. कोण कुळाचा उद्धार करतं? आई वडिलांचं जीवन धन्य धन्य करणारी मुलं ओळखायची कशी? जी मुलं गीता, भागवत कथा, कीर्तन, प्रवचन श्रवण करतात, ज्या मुलांना भजनामध्ये गोडी आहे, ऐका बरं का, तीच मुलं आई वडिलांचा उद्धार करतात. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन भगवान परमात्म्याचं करतात ती मुलं देवाला आवडतात आणि तीच मुलं आई वडिलांचा काय करतात? उद्धार करतात. बघा ना, आता सौ कैलासवासी अक्काताई नागोजी बिरबळे 9 वर्ष झाली महाराज इथं भजन सेवा चालू आहे, नामयज्ञ सोहळा चालू आहे, कीर्तन सेवा चालू आहे. बघा ना, गेल्यानंतर सुद्धा मुलं त्यांच्या कार्याचं औचित्य साधून भजन कीर्तन ठेवत असतील तर याच्यासारखं कोणतंच पुण्य नाही, एवढं लक्षात ठेवा. आज काळाची गरज आहे. मी महाराष्ट्रात राहतोय, कोल्हापूर जिल्ह्यातलाच आहे. प्रथम वर्ष श्राद्ध, बैलगाडा शर्यत, अनेक कार्यक्रम ठेवतात हो. काय बापूंच्याकडे काय पैसा नाही, काय बापूंच्याकडे धन नाही आहे. खरं बापू माणसानं एक सांगतोय का, माणसानं परमार्थाची साधनं अडकून परमार्थ होत नाही, परमार्थाची लक्षणं आचरणात घेऊन परमार्थ होतो. ही लोक विसरल्यात, एवढं लक्षात ठेवा. वाक्य लय मोठं आहे, अतिशय मोठं वाक्य आहे. म्हणजे मी काय म्हणतोय, 4 माळी घातल्या म्हणजे परमार्थ झाला असं नाही त्याचा अर्थ आहे, एवढं लक्षात ठेवा. एक जण आला आणि मला म्हणला 350 अभंग पाठ आहेत मला. मी म्हटलं मार मला, तुला 350 अभंग पाठ आहेत तर मला मार बाबा. म्हटलं नाही हो, 350 अभंग पाठ असून जर ममा अध्यास आणि अहम अध्यास जात नसेल काय उपयोगाचं आहे? काय उपयोगाचं नाही हो महाराज. विचार चंद्रोदय, विचार सागर आम्ही ऐकतो, श्रवण करतो, खरं त्यातलं आपण किती आचरणात आणतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्यात असणाऱ्या परब्रह्माला माझ्यात असलेला परब्रह्म जर नमन होत नसेल तर काय उपयोगाचं आहे महाराज. मी कीर्तनकार, तुम्ही ऐकणारे, मी तुमच्या पाया पडायचं नाही, तुम्हीच माझ्या पाया पडायचं का? तुमच्यात राम नाही? सगळ्यांच्यात राम आहे, सगळ्यांच्यात. प्रत्येक घटाघटात, मटामटात आणि महाआकाश प्रत्येकात भगवान परमात्म्याचं काय आहे? अंश आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणूनच तुकोबाराय सांगतात, तेच मुलं धन्य आहेत. गीता भागवत कथा, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचं चिंतन करणारी मुलं ती कुळाचा उद्धार करतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणूनच ती देवाला आवडतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ऐका, देवाला तुमचा भाव आवडतोय हो, देवाला तुमची श्रद्धा आवडते. एक लक्षात ठेवा, तुम्ही धरलेला उपवास देवाला आवडत नाही, तुम्ही केलेलं भजन आवडते, मात्र ते आचरणानं युक्त असले तर आवडते बरं का.
नाहीतर रातभर 12 वाजेपर्यंत भजन, सकाळी 4ला उठून बांध कापा लागलाय. कुणाचा? दुसऱ्याचा. आहे का नाही? मला नाही एवढं लक्षात ठेवा. हे मी प्रत्येक वेळी सांगतो, नाही एवढं लक्षात ठेवा. म्हणून जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं फार गरजेचं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्यालाच तीच मुलं देवाला आवडतात. काय काय म्हणतात तुकोबाराय? सांगू का तुम्हाला? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. काय अभंगाचं दुसरं चरण? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा विठोबा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, याचा हरिक वाटे देवा. आणि तुकोबाराय म्हणतात, हे देवा, अशी जो कोण मुलं आहेत जी रोज गीता भागवत करतात, रोज भगवद्गीतेचा पाठ होतो का नाही? होतो का? भजन असतं का नाही? रोज हरिपाठ आहे का नाही? रोज गीता भागवत कथा भगवान परमात्म्याचं नामचिंतन असणारी ही मुलं देवा, तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा माझ्या हातून घडू दे रे देवा. माझ्या नशिबात आहे का नाही ती सेवा? त्यांची सेवा माझ्या हातातून घडू दे. हा, पायिका पायिकू तो एक नायकू, पायिकांचा पायिक व्हा. देवाची सेवा केलेली प्रमाण आहे, एवढं लक्षात ठेव. काय आहे इथं दर्शनाला गेलेलं त्यासनी तुडवून देवाच्या पाया पडाय पुढं नाही. हे कधी कळणार आम्हाला? हा भाव कधी आम्हाला प्राप्त होणार? एक सांगू का? एक सांगू, देवाला जायची गरज नाही, भजन करायची गरज नाही, देवाचं नामचिंतन करायची गरज नाही. पंढरपूरला कधी जाऊ नका, देवाच्या नामचिंतनाला कधी जाऊ नका, काही करू नका. देव तुमच्या घरात येईल. मी सांगतो तेवढं एक करणार काय? डोळ्यानं दिसल त्याला देव म्हणायची ताकद ठेवा. देव तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. काय टाळ्या वाजवणार? डोळ्यानं दिसल त्याला देव माना. काय जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. पूजा नाही, ध्यान नाही, जप करायची गरज नाही. फक्त डोळ्यान दिसल त्याला काय म्हणायचं? देव म्हणायचं. डोळ्यान दिसल त्याला
हे परमार्थ सांगतो, एवढं लक्षात ठेवा. अहो ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारायाने ती ज्ञानेश्वरी अशी उचलली आणि निवृत्तीनाथांच्या हातामध्ये दिली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदे लहरी प्रगट ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीतालंकार सुंदर असा ग्रंथ तयार झाला. जगाच्या उद्धारास संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी सुंदर असं ग्रंथ तयार झाला ज्ञानेश्वरी. आणि तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ अतिशय सुंदर असा ग्रंथ असा उचलला आणि निवृत्तीनाथांच्या आपल्या गुरुच्या हातावरती ठेवला आणि ज्ञानोबारायांना सांगितलं. हो निवृत्तीनाथ म्हणतायत, अरे बाबा एवढं परमार्थिक कार्य केलेलं आहेस, भक्तीचं ओझं भरपूर झालेलं आहे ज्ञाना, शेवटच्या ओळीत काय तर तू माग जरा. त्याला पसायदान असं म्हटलं. शेवटच्या ओळीत काय तर माग. सगळ्या परमार्थाचा सार जाऊ दे, सगळ्या परमार्थाचा सार, या सगळ्या परमार्थाचं फल म्हणून तू काय तर माग. त्यावेळेस मागितल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात, आता विश्वात्मके देवे. पुढं काय, येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी. सगळ्यांना द्या आणि मग मला द्या. खरं काय द्या संतांना, सगळ्यांना काय द्या. ये कळांची व्यंकटी सांडो. केलेला परमार्थ सगळा असा ठेवला एका साईडला आणि सगळ्या परमार्थाचं पुण्य जाऊ दे, खरं हे मागणं माझ्यासाठी द्या असं ज्ञानोबाराय म्हणतात. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. अरे ज्ञानोबाराय मागतायत काय, मागतायत ज्ञानोबाराय, जे खळांची व्यंकटी सांडो. जे खळ आहेत वाकडा विचार करून मनात विचार ठेवून बसलेला आहेत त्यांच्यातला वाकडापणा निघून जाऊ दे, मरून जाऊ दे. कोण वाकडी लोक म्हणले नाहीत, त्यांच्यातला वाकडापणा मरून जाऊ दे, निघून जाऊ दे त्यांच्यातला वाकडापणा. आणि एकमेकासोबत मैत्री घडू दे. भूता परस्परे घडो मैत्र जीवांची. हे देवा, हो निवृत्तीनाथा, हो गुरुराया, हे सगळं पुण्याचा ठेवा तुमच्याकडे घ्या आणि फक्त मला एवढं मागणं द्या की माझ्या परमार्थिक लोकांच्या मध्ये, या समाजामध्ये एकमेकांच्या मैत्री होऊन राहू देत. आणि त्या ज्ञानोबारायांना आदर्श ठेवून ज्यांनी परमार्थाचा पाया रचला ते मागतायत की सगळ्यांची एकमेकासोबत मैत्री व्हावी आणि अशा भजन्यांनी, अशा कीर्तनकारांनी एकमेकाचे तोंड बघू नयेत. परमार्थात येण्याची पात्रता आहे का त्यांची मला सांगा. माफी मागून बोलतोय मी. मी त्या गटाचा, मी ह्या गटाचा, मी त्या भजनी मंडळातला, मी ह्या भजनी मंडळातला नाही महाराज. ज्ञानोबारायांचं एवढं जीव ओतून ज्या ज्ञानोबारायांनी आपले आई वडील सुद्धा पणाला लावले, ज्या ज्या ज्ञानोबारायांनी आई वडिलांचं सुख भोगलं नाही, मात्र या समाजाच्या उद्धारासाठी देह कष्टविला, ते ज्ञानोबाराय मागतायत एकमेकाची मैत्री व्हावी. तुम्ही मैत्री करणार ना सगळ्यांच्या सोबत. गुण्या गोविंदानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं आहे. कुणाचा द्वेष करून केलेलं नामचिंतन कधीच भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही, एवढं लक्षात ठेवा. एखाद्याचा द्वेष करून जर तुम्ही कीर्तनात आला असाल, द्वेष करून जर तुम्ही नामचिंतन केलं असेल, द्वेष करून जर तुम्ही मोठा सोहळा केला असाल, द्वेष करून जर वारीला गेला असाल, अशा 25 वाऱ्या सुद्धा, 25 वर्षाच्या वाऱ्या सुद्धा तुमच्या मातीत जातील. फक्त द्वेष नको रे देवा. तुकोबाराय म्हणतात मला द्वेष नको आहे, मला कुठला गुणदोष लागू नये. म्हणून तुकोबाराय म्हणतात एकांताचा वास Yeah.
काय तुकोबाराय मागतायत बघा जन्माला येऊन. नको आहे मला हा समाज, नको आहे मला हे कोणच, मला एकांत पाहिजे. भरपूर लोकांनी त्रास दिला. देहूकर एक दिवस अशी वेळ येईल, एक दिवस असा प्रसंग येईल. आज तुम्ही मला मारताय, काठीनं झोडताय, मला अभंग लिहू देत नाही, माझं नामचिंतन मला करू देत नाही, मंदिरात येऊ देत नाही, मला भजन करू देत नाही. मी लिहिलेला गाथा सुद्धा तुम्ही इंद्रायणीत बुडवला. पण देहूकर लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल की तुम्ही सगळ्या जगाला ओरडून सांगाल, धन्य आम्ही तुका देखीला, आणि धन्य आहे आम्ही तुका बघितला. तेच तुकोबाराय म्हणताय, एक दिवस तुम्हाला धन्य म्हणावं लागेल. आम्ही तुकोबारायांना पाहिलेलं आहे. धन्य मानवी धन्य म्हणावं लागेल. ते तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला एकांताचा वास पाहिजे. एकांताचा वास देई मज देवा, एकांताचा वास देई मज देवा, गुण दोषांगा तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मला काय द्यायचं असेल तर मला एकांत दे. तुकोबारायने विचारलं, का रे बाबा तुकोबाराय, का हो तुम्हाला एकांत पाहिजे आहे? कशासाठी एकांत पाहिजे आहे? हो, या समाजात राहून गुणदोष लागतात. मला सांगा, एकटा असल्यावर भांडणं लागतात का दोघात? दोघात. त्यामुळे मला एकांत पाहिजे. एकांताचा वास देई मज देवा, गुणदोषांगा न लागती. एकांताचा वास, आम्हाला एकट्याला वास दे देवा, आम्हाला नको. मग मी काय करेन? असे जे कोण भक्त आहेत, जे गीता भागवत श्रवण करतात, कीर्तन प्रवचन ऐकतात, त्यांची सेवा माझ्या हातातून घडो, हे माझं नशीब समजतो, दैव समजतो. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर महाभूती ज्ञानराज महाभूती, ज्ञानेश्वर तुका म्हणे माझा
बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये काय चुकलं असेल तर माफ करा ना. तरी बालक बोबडा बोले का वाकुडा चुका पावले जे माऊली बोलता बोलता बोलण्याच्या ओघात माणूस चुकू शकतो. ही पण बालक आहे, अजून बाळच आहे का नाही? अजून बाळच आहे, लक्षात ठेवा. आहे का नाही? बाळच म्हणावं. लहानपण संपलंय, आता झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. अतिशय सुंदर असा इयत्ता 7वीतला विद्यार्थी आहे, एवढं सुंदर वाजतो. कितीतला? तुम्हाला पण असं वाटतं का नाही असा पोरगा पोटाला यावा? आहे का नाही? असं वाटतंय का नाही? तुम्हाला वाटतंय का नाही? मग असं तुमच्या बी पोटाला पोरगा आला असेल, नातू असेल, कोण असेल तर आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलगा घाला. ज्ञानोबा तुकोबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था तुरुंबे सर्व विद्यार्थी आहेत, शालेय शिक्षणासोबत आहेत. काही लोकांचा गैरसमज असं होतोय, मग अशी कीर्तनाला जायला लागली तर त्यांचा शाळेचा अभ्यास कवा?
इतर वेळी गळात असल्यावर अर्धी चड्डी वर कडून ग्राउंडमध्ये गोट्याने खेळते त्यावेळेस ते दिसत नाही. खरं तरी सुद्धा मी छाती ठोकपणे सांगतो, बरोबर आहे, पालक आहेत म्हटल्या विचारणं गरजेचं आहे. माझ्या शिक्षण संस्थेत मुलगा घालत असताना वजन करून पाठवायचा. 10 ग्रॅम जरी वजन उतारलं तर घेतलेली सगळी फी परत. दुसरी गोष्ट, कुठल्याही पुस्तकातला तुमचा मुलगा कितवीला असू दे, कोणत्याही विषयाचा कोणत्याही धड्यातील कोणत्याही विषयाचा कोणत्याही धड्यातील एक जर प्रश्नाचं उत्तर त्याच्या वहीत अपूर्ण असेल तर घेतलेली सगळी फी परत. असं आहे शिक्षण. 5 महिने झालं आमचा मुलगा काय शिकलाच नाही असं जरी तुम्हाला वाटलं तरी तुमची घेतलेली सगळी फी परत. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घातला आणि शालेय शिक्षणात कमी पडला असं नुसता तुम्हाला जाणवलं, तुम्ही सांगत तो दंड मी भोगायला तयार आहे असं छाती ठोकपणे आपण पोरं तयार करतो. कारण का, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण देणारी वारकरी शिक्षण संस्था तुरुंबे येथे आहे. तुम्ही झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करू शकता. अतिशय सुंदर आहे. गोरगरीब घराण्यातली मुलं आहेत. माझ्याकडे काय डॉक्टर, वकील, इंजिनियर त्यांची इंग्लिश मिडियमला जाणार, कळलं काय, गरीबाचं पोरगं इकडे येणार असं काय नाही. मोठ्या मोठ्या घराण्यातली पण आहेत, असं काय नाही. चांगली सोय आहे. सर्वांनी या आणि एक पुढच्या वर्षीच्या मे महिन्यातील किंवा जूनला किंवा जुलैपर्यंत माझी संस्था भव्यदिव्य होणार आहे. बांधकाम चालू आहे. तुमच्या मडिलगेकरांचं सगळ्यांचं पाऊल त्या संस्थेच्या उद्घाटनाला लागावेत एवढंच मी तुमच्यापाशी विनंती करतो. सेवेला पूर्णविराम. माझ्यासाठी कीर्तनासाठी आलेले पेटी मास्तर, अतिशय सुंदर असा हात त्यांचा चप्पल असणारे आदरणीय दत्ता महाराज, तुमच्याही चरणावरती नतमस्तक. विनेकरी बाबा, तुमच्याही चरणावरती नतमस्तक. किती निरागस चेहरा आहे तुमचा आणि एवढ्या थंडीत धावपळीत आपली 4 व्हीलर गाडी घेऊन माझ्यासाठी पळत आलेले, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, माझे मार्गदर्शक, माझे सल्लागार, मला सतत जे वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात, महाराज असं करा, हा बदल करा, तो बदल करा, तोंडावरती सांगणारी माणसं आपली असतात आणि अतिशय जीवापाठ प्रेम करणारे. खरोखर मी माझ्या संस्थेसाठी तिने एवढा हातभार लावला की मी कधी विसरू शकत नाही. असे आदरणीय हरिभक्त परायण माळी महाराज, नारायण माळी महाराज, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय सगळेच सप्ताह कमिटी असेल, आमचे डी पी खापरे असतील, आदरणीय सगळेच तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. काय बोलतात, माझ्या खास म्हणजे या माता माऊली कीर्तन असलं की पळत येतात. खरं सुरुवातीला 4च होत्या, जेवायच्या वक्ताला आल्यात, त्यांचं बी मनापासून आभार, एवढं लक्षात ठेवा. असं बोलता बोलता काय चुकलं असेल तर माफ करा. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 झालेली सेवेला